आदिवासीवाडी संघाने विजय मिळवलेला आहे आणि दुसरा हा सामना एकलव्य लाटवण विरुद्ध सडे असा हा सामना सडे संघाकडून चढाई करताना संस्कार आपल्या संघासाठी 1 गुण मिळवून दिलेला आहे। एकलव्य लाटवणकडून चढाई करताना 1 नंबर जर्सी घातलेला अक्षय अतिशय उत्तम अशी चढाई करताना आपल्या संघाला गुणांचं खातं काही उघडू देऊ शकला नाही। पुन्हा एकदा सडे संघाकडून संस्कार चढाई करताना संस्कार आपल्या संघाच्या अतिशय उत्तम अशी पकड एकलव्य लाटवण संघाकडून अतिशय उत्तम अशी पकड झालेली आहे। लाटवण संघाकडून चढाई करताना सूरज यानंतरचा जो सामना होणार आहे तो युवा मंडणगड विरुद्ध जय हनुमान पाट या 2 संघांमध्ये होणार आहे। शेवटचा क्वार्टर फायनलचा संघ पाट या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे। हा सामना संपल्यानंतर 2 मिनिटात आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। तिकडे एकलव्य लाटवण या संघाकडून चढाई करताना सूरज उत्तम अशी पकड सडे संघाकडून अतिशय उत्तम अशी पकड झालेली आहे। अतिशय उत्तम अशी पकड तिकडे होळीचं मैदान या ठिकाणी पार पडत असलेल्या गाव टू गाव पंचकृषी अंतर्गत कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना एकलव्य लाटवण विरुद्ध सडे अतिशय उत्तम अशी चढाई सडे संघाकडून संस्कार यांनी आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिलेला आहे। पुन्हा एकदा किरण लाटवण एकलव्य लाटवण संघाकडून पुन्हा एकदा चढाई करताना उंच पुरा असा किरण सडे संघाकडून पुन्हा एकदा चढाई करताना संस्कार वारंवार आपल्या संघासाठी चढाई करताना संस्कार आणि आपल्या संघाला गुण मिळवून देण्याच्या प्रयत्नात अतिशय उत्तम अशी पकड एकलव्य लाटवण संघाकडून सडे संघाकडून एकलव्य लाटवण संघाकडून मजबूत शरीरयष्टीचा असा हा 2 नंबर जर्सी घातलेला सूरज आपल्या संघासाठी गुण मिळवून देण्याच्या प्रयत्नात सडे संघाकडून पुन्हा एकदा चढाई करताना हा खेळाडू अतिशय उत्तम अशी पकड एकलव्य लाटवण संघाकडून अतिशय उत्तम अशी पकड झालेली आहे। पुन्हा एकदा लाटवण एकलव्य संघाकडून सूरज चढाई करताना बघूया आपल्या संघाला गुण मिळवून देण्यात यशस्वी होतो का। चढाई अतिशय खोलवर चढाई करताना सूरज अतिशय उत्तम अशी पकड झालेली आहे। सूरजला पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा त्याला पकड झालेली आहे। सूरजला पुन्हा एकदा संस्कार सडे संघाकडून चढाई करताना संस्कार आपल्या संघाला वारंवार गुण मिळवून देताना संस्कार आपल्या संघासाठी पुन्हा एकदा शांत संयमी चढाई करताना उंच पुरा असा किरण लाटवण एकलव्य संघाकडून चढाई करताना यानंतरचा सामना आहे जय हनुमान संघ पाट
विरुद्ध युवा मंडणगड. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर 2च मिनिटात आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. युवा मंडणगड विरुद्ध जय हनुमान संघ पाट. पुन्हा एकदा सडे संघाकडून संस्कार आपल्या संघाला गुण मिळवून देण्याच्या प्रयत्नात. संस्कार अतिशय चपळ अशी चढाई, शांत आणि संयमी असा हा खेळाडू. लाटवण संघाकडून राहुल चढाई करताना. राहुल पाहूया आपल्या संघासाठी एक गुण मिळवून देतो का. अतिशय मजबूत असा हा खेळाडू, मजबूत शरीरयष्टीचा हा खेळाडू. अतिशय सुंदर अशी पकड लाटवण संघाकडून झालेली आहे. अतिशय उत्तम अशी पकड लाटवण संघाकडून झालेली आहे. लाटवण संघाकडून सूरज, 2 नंबरची जर्सी घातलेला सूरज आपल्या संघासाठी खोलवर अशी चढाई करताना मागील 2 वेळेला त्याची पकड झालेली आहे. पुन्हा एकदा त्यानं आपल्या संघाला मात्र या वेळेला 1 गुण मिळवून दिलेला आहे. पुन्हा एकदा संस्कार आपल्या संघासाठी चढाई करताना आपल्या संघाला गुण मिळवून देतो का. अतिशय चपळ अशी चढाई संस्कारकडून सडे संघासाठी. आणि पुन्हा एकदा गडी टिकण्याच्या प्रयत्नात. मध्यंतरापर्यंत 4.5 लाटवण 7, 7-4-4-7. 4.5 लाटवण 7, 7-4-4-7. सडे संघाकडे 3 गुणांची आघाडी आहे. मध्यंतरानंतर बघूया लाटवण संघाकडे 3 गुणांची आघाडी आहे. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना लाटवण संघाकडून मजबूत अशी शरीरयष्टी असलेला सूरज चढाई करताना आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिलेला आहे. त्यानं 1 गुण मिळवून दिलेला आहे. टाइम आउट लाटवण. हा सामना संपल्यानंतर 2 मिनिटात आपला सामना सुरू करायचा आहे. सडे संघाकडून संस्कार अतिशय उत्तम अशी पकड. एकलव्य लाटवण संघाकडून अतिशय उत्तम अशी पकड संस्कारला. आणि पुन्हा एकदा लाटवण संघाकडून सूरज आपल्या संघाला गुण मिळवून देण्याच्या प्रयत्नात. अतिशय खोलवर अशी चढाई करताना सूरज आणि त्याने 1 गडी 1 गुण आपल्या संघासाठी मिळवून दिलेला आहे. सडे संघ सडे संघाकडून चढाई करताना पहिल्यांदाच चढाई करताना हा खेळाडू अतिशय आपल्या संघाला गुण मिळवून देतो का. या स्पर्धेसाठी या
कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम 5,000 रुपये आमच्या मंडळाचे सदस्य श्री सुनील प्रकाश अष्टमकर यांच्याकडून आलेलं आहे. द्वितीय क्रमांकासाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक श्री अशफाक मोहम्मद तांबे यांच्या वतीनं आलेलं आहे. आणि प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी आकर्षक चषक जे आहेत ते आमचे तळेघरचे आमच्या मंडळाचे सदस्य आणि तळेघर गावचे पोलीस पाटील श्री सचिन सुरेश पेडणेकर दोन्ही प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे आकर्षक चषक आहे ते 12,000 रुपये सचिन सुरेश पेडणेकर पोलीस पाटील तळेघर यांच्याकडून. उत्कृष्ट चढाई आणि पकड मेडल विजेता आणि उपविजेता संघात जितेश जनार्दन इसरे यांच्याकडून आलेले आहेत. आम्ही या सर्व देणगीदारांचे आभारी आहोत. पंचक्रोशी अंतर्गत पंच म्हणून काम पाहणारे कल्पेश वनगुळे आणि अमर निवाते, प्रशांत सुतार, गुणलेखक प्रणव निवाते, आदेश शिंदे आणि आकाश बटावले या सर्व पंचांचं आमच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि आभार. अतिशय उत्तम असं पंचगिरी. आणि हा चालू असलेला क्वार्टर फायनलचा दुसरा सामना सडे विरुद्ध एकलव्य लाटवड. अतिशय चुरशीचा चालू असलेला सामना. उंच अतिशय मजबूत शरीरयष्टीचा खेळाडू सडे संघाचा हा खेळाडू त्याने आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिलेला आहे. या कार्यक्रमासाठी मंडणगड येथील स्वाती कुडू फोटो स्टुडिओचे मालक कदम अतिशय उत्तम अशी चढाई आणि सारखा नाही एकदाच असतो आपल्या साडे संघासाठी उत्तम असं गुण मिळवून दिलेलं आहे. संस्कारने पुन्हा एकदा लाटवड एकलव्य संघाकडून चढाई करताना उंचपुरा असा हा खेळाडू आपल्या शेवटची 2 मिनिटं यानंतर होणारा सामना आहे जय हनुमान संघ लाटवण विरुद्ध पाट. जय हनुमान संघ पाट विरुद्ध युवा मंडणगड. शेवटचा क्वार्टर फायनलचा तिसरा आणि शेवटचा सामना. अतिशय उत्तम अशी पकड एकलव्य लाटवणकडून. लाटवण चढाई करताना सुरतने आपल्या संघासाठी 1 गुण मिळवून दिलेला आहे. अतिशय एकतर्फी चाललेला असा हा सामना. एकलव्य लाटवण संघाकडून चढाई करताना किरण आपला वेळ घेताना किरण आपल्या सडे संघाकडून पुन्हा एकदा संस्कार आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिलेला आहे त्यानं. अतिशय चपळ अशी चढाई
त्याच्याकडून लाटवण एकलव्य संघ 2 गुण. चहा जर कुणाला हवा असेल लागणार असेल तर माईकच्या बाजूला स्टेजच्या बाजूला किटली कप ठेवलेला आहे, स्वतः येऊन घ्यावी. सेल्फ